मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आणि पार्थ हे दोघेही रिक्षातून खाली उतरतात आणि ते आता तेथे घराजवळ येऊन सुद्धा पोहोचलेले असतात. तेव्हा पार्थ येऊन म्हणतो की काय हे मुंबईचं ट्रॅफिक आहे ना, कळतच नाही, इथे पोहोचायला किती वेळ लागलाय. मग त्यावरती काव्या हसतच म्हणते, अरे मला तर वेळ कसा गेला ना हेच कळलं नाही. तेव्हा आता पार्थला पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवतात की गेल्या वेळी जेव्हा काव्या आणि मी रिक्षातून आलो होतो तेव्हा या मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल काव्या बोलली होती आणि मीच तिला म्हटलं होतं की मला कसा वेळ गेला ना इथे घरी येईपर्यंत ते कळलंच नाही. तेव्हा काव्या माझ्याकडे ज्या नजरेने बघत होती तेव्हा आता मी त्या नजरेने तिच्याकडे बघतोय आणि हे सगळं आठवल्यानंतर पार्थ आपली काव्यापासून नजरच चोरतो. मग त्यानंतर काव्या आता दोघांचेही पैसे देऊ लागते रिक्षाचे. तेव्हा पार्थ आता लगेचच खिशातून आपल्या वाट्याचे पैसे काढतो आणि रिक्षावाल्या काकांना देऊ करतो. काव्या हसते आणि म्हणते, अहो काय करताय तुम्ही, मी देते की पैसे, त्यात काय एवढं. त्यावेळी पार्थ म्हणतो, नाही मला अजिबात कुणाची मदत नको आहे किंवा कुणाची उपकारसुद्धा नको आहेत, मी माझ्या वाट्याचे पैसे देईन हां, आणि जर आत्ताचे पैसे नाही घेतले तर मी पुन्हा तुमच्या रिक्षामध्ये बसणार नाही. मग आता काव्या म्हणते, अच्छा असं आहे का, म्हणजे पुन्हा एकदा माझ्याबरोबर रिक्षात बसण्याची तुमची इच्छा आहे तर. तेव्हा पार्थ काहीच उत्तर न देता आपला गप्प राहतो आणि आपल्या वाट्याचे पैसे देतो. तर काव्यसुद्धा आता तिच्या वाट्याचे पैसे देऊन टाकते आणि मग त्यानंतर रिक्षावाले काका हे तेथून जातात. तर ते दोघेही आता घराकडे निघू लागतात. त्यावेळी काव्य म्हणते, ठीक आहे ना ओ पार्थ, अहो अजून किती चिडणार तुम्ही माझ्यावर, अहो फिसकारलेली मांजर मी आहे, पण सध्या काय झालंय ना तुमचा चिडलेला बोक्का झालाय, असं म्हणून ती आता पार्थवर हसते. बास आता सोडा ना राग, असं ती आता पार्थला समजावते आणि एवढा राग तुम्हाला अजिबात सूट करत नसल्याचं म्हणते. आता काव्यामध्ये झालेला हा बदल पाहून पार्थ तर अचंबित होतो आणि त्याला तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही असंच वाटत असतं. त्यामुळे तो आपला पुढे घराकडे जातो. तर काव्या आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि गालात हसते. दुसरीकडे आता वसू उगीच वाद घालत बसते आणि म्हणते, मला मान्य आहे ना, जीवा आणि काव्या हे दोघेही बदलले आहेत आणि ते आपापल्या पार्टनरसाठी पुढाकार घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत, पण त्यांचे पार्टनर्स त्यांना हवा तो रिस्पॉन्स देत आहेत का. अगं सांग ना मानिनी, असा ती मानिनीला आता जाबच विचारत असते. अगं बघ ना नंदिनी आणि पार्थ हे दोघेही बदलले आहेत, ते अजिबात खुश नाहीयेत आणि हे का दिसत नाहीये तुला. तेव्हा आता विक्रम हा विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, बस झाली तुमची ही गहन चर्चा आहे ना, ती आता बस झाली समजलं. या शेंगांपेक्षा ना तुमची जी ही चर्चा आहे ना ती जास्त गरम चालली आहे. मग त्यानंतर तो मानिनीला म्हणतोय, मानिनी ऐक, तुला सत्यनारायण करायचं आहे ना घरात तर तू करू शकतेस, आपली मुलं बसतील सत्यनारायणाला. आणि तुला सांगू ताई, काही टेन्शन वगैरे घेऊ नको, कारण काही राडा वगैरे अजिबात होणार नाही आणि तसा काही राडा झालाच ना तर काव्याने जसा तुला केक भरवला होता ना तसा तू प्रसादाचा शिरा भरवच काव्याला, आहे काय नाही काय, असं म्हणून विक्रम हसूनच विषय टाळतो. मग आता तू शेंगा खाऊन घे मानिनी, आणि ताई तू खेळायचं सोडून वेगळं काहीतरीच विषय काढते आणि उगीच वाद घालत बसते, असं विक्रम सांगतो. तेव्हा वसू म्हणते, शेंगा खाऊ का. तो म्हणतो, खा बरं, खा बाई खा. त्यावेळी मानिनी मात्र विचारात पडते, पार्थ आणि नंदिनीचं वागणं एवढं का बदललं असेल, आणि मग तिचा असा पडलेला विचारात असलेला चेहरा पाहून वसू मात्र हसत असते. इकडे नंदिनी आता बंगल्याजवळ येऊन पोहोचलेली असते आणि जीवा लगेचच रिक्षा थांबवतो. तेव्हा ती आता पैसे देणार या उद्देशाने जीवा आपला चेहराच लपवतो आणि दुसरीकडे तोंड करतो. नंदिनी रिक्षातून खाली उतरते आणि म्हणते, थँक्यू हा दादा, थँक्यू सो मच, अहो एवढे खड्डे चुकवून तुम्ही मला इथपर्यंत आणलत, अगदी व्यवस्थित आणि सावकाश आणलत हां. तेव्हा जीवा आपला हो हो करत असतो, अहो जरा वेळ लागला पण काही हरकत नाही हां, आणि हो गाडी सुद्धा अगदी चांगली लावली होती हां. तेव्हा जीवा वेगळा आवाज काढून म्हणत असतो, होय ना, हो हो. त्यानंतर ती आता तिचे पैसे देऊ लागते. तेव्हा जीवा म्हणतो, नाही पैशांचं तसं काही नाही, पैसे नाही दिले तरीही चालेल. तेव्हा नंदिनी आता विचार करते आणि म्हणते, काय पैसे नाही दिले तरीही चालेल म्हणजे तुम्ही मला इथपर्यंत आणलं, तुमचं भाडं तुम्हाला द्यायला नको का. तर जीवाने आता चेहराच पूर्णपणे आपला असं लपवलेला असतो, त्यामुळे नंदिनीला तो दिसत नाही. ती विचारते, काय हो तुम्ही असा चेहरा का लपवला आहे.
तेव्हा तो जोराजोरात खोकलण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, काय आहे ना, मला असं पावसाळ्यामध्ये खासी वगैरे होत असतं, त्यामुळे असं मला कसं तरी होतंय जरा. त्यानंतर नंदिनी आता जबरदस्तीने त्याला पैसे देते. तेव्हा जीवा कसेबसे ते पैसे घेतो, तर ती आता तेथून निघून जाते. त्याचवेळी जीवा रिक्षातून खाली उतरतो आणि म्हणतो, अरे वा वा जीवा, अरे वा वा, शब्बास तुझ्या कामगिरीवर. कारण नंदिनीपर्यंत इथपर्यंत तू प्रवास केला तरीही तिला समजलं नाही की हा जीवा ड्रायव्हर होता म्हणून. असं म्हणून तो त्यालाच आता शब्बासकी देऊ लागतो. तेवढ्यातच त्याला रिक्षावाल्या दादांचा फोन येतो. तेव्हा रिक्षावाल्या दादांना जीवा फोनवर सांगतो, अहो दादा, 1 नंबर काम झालं आपलं, 1 नंबर. सोडलं मी बायकोला घरी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, बंगल्याजवळ या आणि तुमची रिक्षा घेऊन जा. काव्या ड्रेसिंग टेबलसमोर बसलेली असते आणि आपल्या हाताला मॉइश्चरायझर वगैरे लावत असते. मग त्याचवेळी आता पार्थ तेथे येतो आणि फोनवर बोलत असतो की हो, ऑफिसजवळच पार्किंगमध्ये गाडी लावली आहे, आता पंक्चर झाली आहे की कुणी हवा सोडून दिली हे तर अजून माहीत नाही. मग काव्या गालातच हसते आणि मनात म्हणते, या बोक्याला जर समजलं ना की मी गाडीची हवा, टायरची हवा सोडून दिली होती, तर हा माझ्यावर फिसकारणार नक्की, त्यामुळे याला काही सांगायलाच नको. असा जेव्हा ती मनात विचार करते, तेव्हा पार्थ हा तिच्याकडे फोन ठेवून पाहतच राहतो. तेव्हा काव्या जरा घाबरते आणि तेथून उठते आणि विचारते, काय हो, माझ्याकडे असं का पाहताय? मी नाही काही केलं तुमच्या गाडीला, मी नाही हवा वगैरे सोडून दिली काही. त्यावेळी पार्थ म्हणतो, मी काही बोललोय का काही? मी नाही ना. मग त्यावेळी ती विषय काढते आणि म्हणते की काय मग कसं झालं आजचा सफर आहे रिक्षा? त्यावेळी पार्थला त्यामध्ये इंटरेस्टच नसतो. तो म्हणतो, माझ्या मागे लागण्यापेक्षा ना तुमचा अभ्यास हा सफर होतोय याकडे जरा लक्ष द्या. मग आता ती म्हणते, काही सफर होत नाही आहे माझा अभ्यास वगैरे, समजलं ना? अहो हुशार आहे मी, हुशार. अहो तुम्हाला अशी वरवर दिसत असेल ना, तरीही मी खूप हुशार आहे आणि खूप सेन्सिअरसुद्धा आहे. अहो तुम्हाला माहीत नाही हो, माझं पाठांतर किती म्हणजे किती चोख आहे ते. अहो तुम्हाला सांगते मी 10वीत होते ना, असं म्हणून ती 10वीतला किस्सा सांगू लागते. पार्थला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. तो म्हणतो, नका काही सांगू, मला इंटरेस्ट नाही ऐकण्यात. मग ती विचारते, का मी जास्त बोर करतीये का? असं लाडातच ती आता पार्थला विचारते. तेव्हा पार्थच्या डोळ्यात पाणी येतं. तो अगदी इमोशनल होतो आणि म्हणतो, मला ना आता कुणाच्या जुन्या आठवणीत अजिबात रमायचं नाहीये, असं म्हणून तो आता तेथून जातो. तेव्हा काव्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. इकडे जीवा आपला अंथरूण टाकत असतो. तेवढ्यातच नंदिनी पाणी घेऊन तेथे येते. आता त्या गादीवरून चुकूनच तिचा पाय खाली निसटतो. त्यामुळे आता हातात असणारा तांब्या असतो ना, त्याच्यावरचा लगेच पेलासुद्धा खाली पडतो आणि नंदिनीसुद्धा जोरात खाली जमिनीवर आपटणारच असते. तेवढ्यातच जीवा आता पटकन उशी टाकतो आणि तिला पकडतो आणि आपल्या मिठीत घेतो, तिला सावरतो. तेव्हा हे पाहून नंदिनी अगदी प्रेमानेच त्याच्याकडे पाहू लागते. पण त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपला डिवोर्स होणार, या विचाराने ती पटकनच आता बाजूला होते. त्यानंतर जीवा खाली पडलेला पेला उचलतो आणि अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहत असतो. त्याला नंदिनीबद्दल मनात नंदिनीच्या बद्दल थोडा का होईना सॉफ्ट कॉर्नर आता असतोच. मग आता नंदिनी असा पेला घेण्यासाठी हात पुढे करते, तर त्या हाताकडे आणि नंदिनीकडे जीवा खूप वेळ पाहत राहतो. कारण त्याला आता असं वाटत असतं की नंदिनीने हातात हात घ्यायला सांगितलाय. मग आता तो तिच्या हातावर हात ठेवणार, तितक्यातच नंदिनी हात बाजूला घेते आणि त्याच्या हातातून पेल. तर नंदिनी बाजूला जाणार असते. तेवढ्यातच जीवा विचारतो, पाणी मिळेल का प्यायला? मग आता ती त्यावर काहीच बोलत नाही. तेव्हा जीवा म्हणतो, माझी आजी नेहमी म्हणायची की पाण्याला कधीही कुणाला नाही म्हणू नये, प्लीज देशील का पाणी प्यायला? त्यानंतर आता तो सारखाच फोर्स करतो की अगं दे की पाणी. ती आता तो तांब्या आणि त्याचबरोबर तो पेला त्याच्या हातात टेकवते. तेव्हा तो म्हणतो, अगं तू दे ना पाणी. मग आता नाईलाजाने नंदिनीला त्या पेल्यामध्ये पाणी द्यावं लागतं आणि ती लगेचच आपले कपडे व्यवस्थित तिथे कपाटामध्ये ठेवू लागते. तेव्हा जीवा सारखा तिच्या पाठीपाठी करतो आणि पाणी पिण्याचं नाटक करत जोराजोराचा आवाज करत असतो. तेव्हा नंदिनी मात्र रागातच त्याच्याकडे पाहत असते. जिथे नंदिनी जाईल ना, तेथे तो पाठीपाठी जातो आणि असा पाण्याचा मोठ्या
मोठ्याने आवाज करू लागतो. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी तो करत असतो. त्यामुळे नंदिनी आता चिडते आणि अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो म्हणतो, सॉरी हां, तुला त्रास होतोय का? अगं, एक बाई आहे, तुला माहिती आहे, आणि तिचं नाव काय आहे तर चकाचक बाई. चकाचक बाई आहे ना, तिचं असं म्हणणं आहे की ज्यांचं मन साफ असतं ना, ते असं चहा पाणी किंवा काही खाताने असं आवाज करून खातात पितात. मग आता नंदिनी म्हणते की अच्छा असं आहे का, बरं त्या बाईला सांगा की असं काही नसतं, हा फक्त गैरसमज आहे. तेव्हा जीवा एकदमच शांत होतो आणि विचारतो, खरंच नसतं का? तेव्हा नंदिनी म्हणते, नसतं, असं खरंच काही नसतं, तिला जाऊन तुम्ही सांगा. मग आता ती तेथून जाणार असते. जीवा तिला पुन्हा अडवतो आणि म्हणतो, मला ना या चकाचक बाईचं तर काहीच कळत नाही आहे, कारण त्या आत्ता असं नसतं असं म्हणतायत. त्यांना त्यांच्या म्हणण्यावर कधीच ठाम नसतात. आणि तुला काय वाटतं यावर, असं तो तिलाच प्रश्न करतो. तेव्हा नंदिनी अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. तेव्हा जीवा हसूनच विचारतो, अगं तू का रागाने बघतीये माझ्याकडे? अगं मी त्यांच्याबद्दल बोलतोय, चकाचक बाईबद्दल. अगं काय झालं ना, आम्ही एकदा जेव्हा चहा पित होतो ना, तेव्हा त्या अगदी बशीतूनच चहा पित होत्या. तेव्हा त्या अशाच फुरूर करत चहा पित होत्या. तेव्हा मी त्यांना विचारलं तर तेव्हा त्या मला म्हणाल्या की ज्यांचं मन साफ असतं ना, ते असं चहा कॉफी किंवा पाणी पिताना असं आवाज करतात. आणि आत्ता त्या म्हणतायत की असं नसतं म्हणून. मग नेमकं कोणतं म्हणणं त्यांचं खरं मानायचं सांगा ना तुम्ही चकाचक बाई. तेव्हा नंदिनी विचार करते आणि म्हणते, आत्ता जे बोलेल ना तेच खरं मानायचं असतं, कारण असं काहीही नसतं. आपण फक्त दुसऱ्याबद्दल गैरसमज करून घेतो की हा चांगला तो चांगला, पण असं काहीही नसतं. प्रत्येकाच्या मनात आपापली स्वार्थाची वेगळीच जागा असते आणि तो त्याचे रंग बरोबर वेळेला दाखवतो. असं म्हणून नंदिनी खूपच मनातून दुःखी होते आणि ती जीवाबद्दलच बोलत असते. कारण काही काळानंतर ना ह्या अशा फिलॉसॉफीज खूप चुकीच्या वाटायला लागतात. आपण असं म्हणतो की हे आपलं ते आपलं, पण तसं नसतं. कुणीच कुणाचं नसतं. आपलं मन दुसऱ्यांबद्दल साफ असेल, परंतु समोरच्याचं मन आपल्याबद्दल साफ असेलच असं नाही ना. कारण चकाचक बाई या काही गोष्टी इमोशनली होऊन बोलत होत्या, पण आता मीच तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतीये. असा आवाज करून पाणी प्यायल्याने समोरच्याला फक्त आणि फक्त त्रासच होतो आणि आपल्यामुळे समोरच्याला त्रास होणारच नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. मग आता असं जीवाला चांगलं सुनावून ती तेथून जाते. तेव्हा जीवा तिच्याकडे पाहतच राहतो आणि एवढे प्रयत्न करून देखील आता नंदिनी अजिबात आपल्याला भाव देत नाही हे त्याला आता कळून चुकलेलं असतं. तर दुसरीकडे वसू आणि रम्या या दोघीही रूममध्ये असतात. तेव्हा वसू विचारते, काय गं, तू मार म्हणाली होती ना की काव्या आणि पार्थ हे दोघेही एकत्र घरी येणार नाहीत म्हणून. मग आता रम्या म्हणते, नाहीच येणार अगं ते एकत्र घरी कधी, तुला सांगितलंय नाही मी एकदा. त्यावेळी वसू म्हणते, अगं आले आले, ते दोघे एकत्रच घरी आले. हे ऐकून आता रम्याला प्रचंड असा धक्का बसतो. त्यावेळी वसू सांगते, अगं आम्ही सगळेजण असे हॉलमध्ये बसलो होतो ना, तेव्हा पार्थ आणि काव्या हे दोघेही एकत्रच घरी आले. तुला सांगू रम्या, अगं मला ना मानिनीचं म्हणणं आता खरं वाटायला लागले. तेव्हा रम्या घाबरतच विचारते, काय गाई, काय खरं वाटायला लागले तुला मामीचं बोलणं आता? त्यावेळी वसू म्हणते, अगं हेच की बदलाचे वारे तिला दिसतायत तसे आम्हालाही दिसायला लागलेत. मग आता रम्याला प्रचंड असा धक्का बसतो. ती म्हणते, आई आई आई, असं व्हायला नको आहे, कारण एकीकडे हा पार्थ मला असं दाखवतोय ना की मी काव्यावर खूप चिडलोय आणि दुसरीकडे तो तिच्याबरोबर अगदी हसत हसत घरी येतोय. हे काय आहे नक्की मलाच कळत नाही आहे आता. त्यावेळी आता वसू म्हणते, अगं एक मिनिट रम्या, अगं ते दोघीही एकत्र घरी आले असेल ना तरीही तो हसत हसत नाही घरी आला, कारण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच चित्र दिसतंय मला. अगं कालपासून मी बघतीये पार्थचं वेगळंच काहीतरी सुरू आहे, कारण मी ऑब्झर्व केलंय की ते दोघे एकमेकांबरोबर बोलत सुद्धा नाहीये. काव्य बोलण्याचा करतीये प्रयत्न, पण पार्थच्या बाजूने तसे प्रयत्न नाही दिसत. तेव्हा रम्या म्हणते, असं आहे का? अगं आई, तुला सुद्धा दिसतंय ना त्यांच्यामधील बदल. मग आपल्याला हे सत्य आता त्या दोघांचं शोधून काढायलाच हवं.
त्यानंतर आता वसूला ते इन्व्हलपबद्दल पुन्हा काही सगळं आठवतं की कशाप्रकारे जेव्हा माझा धक्का लागून ते इन्व्हलप खाली पडलं होतं आणि मी ते चेक करणार होते तेव्हा काव्या किती घाबरीत झाली होती आणि मग त्या इन्व्हलपचं काही सत्य असेल का असं वसूला वाटत असतं. आणि मग ती तसं रम्याला आता बोलूनच दाखवते. अगं मी तुला म्हटलं होतं ना मला असंच एक ब्राऊन कलरचं इन्व्हलप तिथे दिसलं होतं जे मी तिच्या हातातून अगदी घाईघाईने काढून घेतलं होतं म्हणून. तेव्हा रम्या म्हणते हो हो तू तर मला म्हणाली होतीस ना. तेव्हा वसू सांगते अगं मला दाट शंका आहे रम्या त्या इन्व्हलपमध्ये असं काहीतरी आहे जे आपल्याला कळू नये असं त्या दोघांनाही वाटतं. मग आता काव्या विचारते असं आहे काही. अगं काही शंका असेल तर आपण लगेचच खात्री करून घेऊयात ना त्याबद्दल. मग आता वसू म्हणते कशी खात्री करून घेणार कारण ते इन्व्हलप हे हातात पडलं पाहिजे ना आपल्या. तेव्हा आता रम्या म्हणते एक आयडिया आहे. जेव्हा उद्या पार्थ हा ऑफिसला जाईल आणि काव्या तिच्या क्लासमध्ये जाईल त्यानंतर रम्या म्हणते आई एक काम कर तू जेव्हा काव्या क्लासला जाईल ना तेव्हा तिच्या रूममध्ये तू जा तिथे कुणीही नसेल मग ते एन्व्हलप घे चालेल ना. अगं कदाचित त्यामध्ये पार्थचं असं न हसण्याचं कारण सुद्धा असू शकतं. तेव्हा वसू म्हणते यू आर राईट रम्या यू आर राईट ॲब्सोल्युटली राईट. त्या दोघींचा प्लॅन होतो की हे दोघेही नसताना रूममध्ये घुसायचं आणि ते पेपर्स पाहायचे. त्यानंतर वसू म्हणते आता एक काम करणार आहे कारण त्या इन्व्हलपमध्ये जे काही आहे ना ते आता आपल्यापासून जास्त वेळ असं लपून राहणारच नाही आहे. तर रम्या आता मात्र खूप हसू लागते. दुसरीकडे पार्थ हा आता किचनमध्ये जातो आणि तेथे गेल्यानंतर आपल्यासाठी कॉफी बनवत असतो. तेवढ्यातच नंदिनी सुद्धा तेथे जाते आणि पाण्याची बॉटल घेते. तेव्हा आता ती विचारते काय हो पार्थ काय झालं. मग आता तो म्हणतो काही नाही तुम्ही घेणार का कॉफी. तेव्हा ती म्हणते हो चालेल. तेव्हा पार्थच्या चेहऱ्यावरची उदासी आता तिला दिसत असते आणि तिलाही त्याचं जरा टेन्शनच आलेलं असतं. मग आता तो स्वतः म्हणतो की मला वाटलं होतं की काव्याच आल्या म्हणून. त्यावेळी नंदिनी म्हणते का असं का वाटलं तुम्हाला काव्या आल्या म्हणून कारण ती अजून जागी आहे का. तेव्हा पार्थ म्हणतो हो जाग्याच आहेत अजून दिवसभर माझ्या मागे मागे करून बहुतेक आता मी इकडे आल्यानंतर त्या झोपल्या असतील वाटतंय. त्यानंतर तो विचारतो जीवाचं काय. तेव्हा नंदिनी म्हणते माहीत नाही ते झोपले असतील कदाचित. दिवसभर माझा राग दूर करण्याचे इतके प्रयत्न केलेत म्हणून ते अगदी झोपलेच असतील. कारण आज जेव्हा मला बाईकवर सोडायला आले होते मी त्यांना म्हणाले की येताना मी बाईकवर नाही बसणार तर मग ते माझ्यासाठी रिक्षा घेऊन आले. ती आता सांगते नुसती रिक्षा घेऊन नाही तर रिक्षावाला बनूनच आले. हा पार्थ आता विचार करतो आणि म्हणतो असं कसं रिक्षावाला बनून कसं येऊ शकतो जीवा. तेव्हा नंदिनीला आठवतं की जेव्हा मी पहिल्यांदाच रिक्षात बसले मला अजिबात कसलाही डाऊट आला नव्हता. मग आता पूर्ण प्रवासात तुम्ही जीवाला ओळखलंच नाही का असं पार्थ विचारतो. नंदिनी म्हणते नाही ओळखलं पण जेव्हा पैसे देताना त्यांच्या हातात असणारं ते घड्याळ पाहिलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे दुसरे तिसरे कोणीही नसून जीवाचं आहे. नंदिनीच्या आता सगळ्या काही गोष्टी त्या डोळ्यासमोरून जातात आणि ती एकदमच आपली गप्प राहते. त्या विषयावर ती पुढे काही म्हणजे काहीच बोलत नाही. त्यानंतर पार्थ म्हणतो इकडे सुद्धा तेच सुरू आहे. मग नंदिनी विचारते म्हणजे काव्याबद्दल बोलताय का तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो हो कसं आहे ना काव्याला माझ्या गाडीत बसायला आवडायचं नाही त्यामुळे एकदा मी रिक्षा घेऊन आलो होतो त्यांच्यासाठी. सुरुवातीला त्या रिक्षातही बसायला तयार नव्हत्या आणि मग नंतर बसल्या त्या पण आज मी त्यांच्याबरोबर रिक्षात बसावं म्हणून आज ऑफिसला आल्या माझ्या गाडीच्या टायरची हवा सोडली. तेव्हा आता पार्थला सगळे ते प्रसंग आठवतात की कशा प्रकारे जेव्हा ऑफिसमधून मी बाहेर एंट्री घेतली तेव्हा समोरच काव्या माझ्या गाडीच्या टायरची हवा सोडून देत होती. मी ते प्रत्यक्ष पाहिलं होतं परंतु त्या क्षणी तिला काहीही बोललो नाही आणि हे सगळं काही तो नंदिनीला सांगतो. तेव्हा नंदिनी ही आता म्हणते की काय मुलगी आहे वेडी कळतच नाही कारण ती ना नेहमी मनात येईल तेच करते. तेव्हा पार्थ सुद्धा अगदी शांतपणे म्हणतो हो ना त्या अगदी वेड्याच आहेत हे दोघेही अगदी वेडेच आहेत काय करायचं काय यांचं. त्यावरती नंदिनी म्हणते पाण्यात जसं दिवा सोडून देतो ना तसं सगळं सोडून द्यायचं आपण बाकी काय करणार आहोत असं म्हणून ते आता दोघेही एकमेकांच्या पार्टनरबद्दल एकमेकांना सांगत असतात आणि आपलं मन मोकळं करत असतात जेणेकरून थोडं तरी एकमेकांना आपण गोष्टी शेअर केल्यामुळे मन हलकं होईल आणि पुढे काय करायचं याबद्दलसुद्धा डिस्कस करता येईल. त्यानंतर नंदिनी म्हणते अहो बायका नाही का देवघरामध्ये दिवा लावून ठेवतात
आणि ते तेल असेपर्यंत दिवा तसाच तेवत राहतो आणि तोपर्यंत त्या तेलाचं राज्य. कारण अंधारही त्याचाच आणि मग नंतर उजेडही त्याचाच. मग आता पार्थ विचार करतो आणि म्हणतो, पण मला ना या नात्याचा उजेड अगदी दूर दूरपर्यंत अजिबात दिसत नाहीये, कारण सगळा काही अंधार आहे. त्यामुळे ना मागे फिरून त्याचा उजेड शोधावा असं मला अजिबातच वाटत नाहीये. आणि आता असं वाटतंय की काव्याला सांगून टाकावं, तुम्हाला डिवोर्स हवा होता ना, मग केल्यात सह्या तर घ्या आता हा डिवोर्स आणि तुम्ही सुद्धा करून टाका आता त्याच्यावर सह्या, असं म्हणून पार्थ खूपच इमोशनल होतो. तेव्हा नंदिनी सुद्धा आता इमोशनल होते आणि तीही आता आपल्या जीवाला तेच सांगणार असते की मी तर सह्या केल्या आहे डिवोर्स पेपरवर, तुम्ही सुद्धा करा. कारण काव्या आणि जीवाला या नात्यात अडकण्याची अजिबातच पहिल्यापासून इच्छा नव्हती, फक्त जबरदस्तीने ते दोघेही या नात्यात अडकले आहेत. या नात्यात अडकून पार्थला सुद्धा पश्चाताप झालेला असतो आणि नंदिनीला सुद्धा, कारण ज्या विश्वासाने जी एकमेकांबरोबर त्यांनी लग्नगाठ बांधलेली असते आता पूर्णपणे सुटून गेलेली असते. कारण जीवाचं ना नंदिनीवर प्रेम असतं ना काव्याचं पार्थवर असतं. फक्त पार्थ आणि नंदिनीच आपापल्या पार्टनरसोबत समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काव्याने जीवाला त्यामध्ये काही एक इंटरेस्ट नसतो आणि हे या दोघांनाही कळून चुकलेलं असतं. म्हणूनच पार्थने काव्याला आणि नंदिनीने जीवाला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी लवकर जरा बाहेर चाललेली असते. तेव्हा मानिनी विचारते, काय ग तू आज लवकर बाहेर पडतीयस, नक्की काय कारण? तेव्हा आज थोडं काम होतं ना बाहेर, त्यामुळे जायचंय लवकर, असं नंदिनी आता सांगते आणि पहिल्यांदाच मानिनीबरोबर खोटं बोलते. तेव्हा मानिनी पुन्हा विचारते, बोल ना अगं, मी काय विचारते, तू जीवापासून दूर पळतेय का? तेव्हा नंदिनीकडे या प्रश्नाचं आता उत्तरच नसतं. दुसरीकडे मानिनी आता पार्थसाठी खिचडी बनवत असते. तेव्हा काव्या विचारते, काय हो काकू, मी पार्थसाठी खिचडी बनवली तर चालेल का तुम्हाला? तेव्हा आता मानिनी कौतुकाने तिच्याकडे पाहते आणि मनात एक प्रश्न असल्याचं सांगते. त्याचं खरं खरं उत्तर देशील का तू? काव्या हो म्हणते. तेव्हा तू माझ्या पार्थच्या प्रेमात पडलीस का? असं जेव्हा मानिनी विचारते तेव्हा काव्याला एका क्षणी धक्काच बसतो आणि मग वसूसुद्धा तेथे उभी असते आणि तिलाही ऐकायचं असतं की ही खरंच पार्थच्या प्रेमात पडली आहे की काय. तर आता काव्या मात्र विचार करू लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.